या देहाला 3 प्रकाराने नाश होतो महाराज. देहाचा जो नाश आहे तो 3 प्रकाराने त्याचा नाश सांगितलेला आहे. 1, या देहाचा स्वभावतः नाश होतो. 2, त्याचा परतः नाश होतो. आणि 3, त्याचा आश्रय नाश होतो महाराज. शरीर हे 3 प्रकाराने येणं केलं प्रकार ते जाणारच आहे. एखाद्याचा देह स्वभावतः जाईल, एखाद्याचा परतः जाईल, एखाद्याचा आश्रय नाशाने जाईल, परंतु देह जाईल ना. स्वभावता नाश म्हणजे स्वभावता नाश या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्याचं आयुष्य सरत आलं, वय झाल्याच्या नंतर जो देह आहे कोणत्याही प्रकारचा आजार जरी नाही झाला त्या देहाला तरी सुद्धा काल मर्यादा आहे. ती काल मर्यादा पूर्ण झाल्याच्या नंतर आपोआप तो देह काय म्हणतात त्याला नासत जाय क्षणाप्रती. त्याचा हळूहळू का होईना स्वतः नाश होणार आहे. हा स्वतः झालेला नाश आहे याला स्वभाव नाश म्हणतात मला. शरीराचा स्वभाव नाश होतो. जसा आंबा एखादा सडतो तसं देह जो आहे त्याला कोणी काय नाही केलं तरी तो आपोआप काल मर्यादेच्या माध्यमातून आपोआप तो नष्ट होणार आहे. म्हणजे आपोआप तर तो जाणार आहे. एखाद्याचा देह परतः नाशाच्या माध्यमातून होतो. परतः म्हणजे खून झाला, ऍक्सिडेंट झाला तर हा परतः नाश आहे. आणि एखाद्याचा देह हा आश्रय नाशाच्या माध्यमातून जाऊ शकतो. म्हणजे ज्या वस्तूचा आश्रय केलेला आहे त्या आश्रयाचा नाश झाला की आश्रित वस्तूचा नाश होतो. आणि म्हणून त्याला आश्रय नाश म्हणजे ज्ञानोबांनी त्याचं चिंतन केलं. एखाद्या भिंतीवर चित्र काढले, समजा चित्र नाही का, भिंतीवर चित्र काढलेलं आहे. ते भिंतीवर सुंदर चित्र काढलं खरं, पण जर कालांतराने भूकंप झाला आणि भूकंपामध्ये भिंतच पडून गेली तर चित्र राहील का तसं? ज्या भिंतीवर चित्र काढलेले ती भिंत जर पडली तर चित्र राहणार आहे का? नाही राहणार. का? कारण त्या चित्राने भिंतीचा आश्रय केलेला आहे. चित्र हे भिंतीच्या आश्रयाने आहे, म्हणून त्या आश्रयाचा नाश झाला की आश्रित असणार चित्र त्याचाही नाश होणार आहे. तसं देह ज्याच्यावर आश्रित आहे त्या आश्रयाचा नाश झाला की देहाचा सुद्धा नाश होणार. म्हणून देहाला आश्रय नाश आहे. 3 प्रकारच्या नाशाने युक्त असणार हे शरीर कोण बोलायला लागले? तो राजपुत्र बोलायला लागला महाराज. 3 प्रकारचा नाश या देहाला आहे. मग माझ्या या शरीराचा नाश झाला तर याच्यामध्ये रडण्यासारखं काय? हे तर कधी ना कधी जाणारच आहे. तसं नाही. नारद महर्षी सांगायला तू या जन्मामध्ये यांचा पुत्र होताच म्हणे. आणि म्हणून पुत्राच्या वियोगाने हे रडत आहेत, शोक करत आहेत. तो पोरगा पुन्हा हसायला लागला. त्याने सांगितलं राजपुत्र. तो राजपुत्र बोलायला लागला म्हणे बाबा अरे व्यर्थ शोक करू नका. आता या जन्मामध्ये मी तुमचा पुत्र झालो म्हणून काय झालं? मागच्या अनंत जन्मामध्ये तुम्ही कोणाचे पुत्र होतात, मी आणखीन कोणाचा पुत्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंध त्या देहामध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे प्राप्त झालेले आहेत. म्हणून या देहामध्ये तुम्ही तुमचा पुत्र आहे असं नाही. कदाचित मागच्या एखाद्या जन्मामध्ये तुम्ही माझे पुत्र असाल असे होऊ शकतं. आणि म्हणून व्यर्थ शोक करू नका, चिंता करू नका. उलट बरं झालं या संसाराच्या मायेमध्ये जास्त काळ गुरफटण्यापेक्षा भगवंताने मला पटकन बोलून घेऊन दिला. ही उलटी भगवंताची माझ्या असणारी अनुकंपा आहे, कृपा आहे. त्या मुलाने ज्या वेळेला समजावून सांगितलं त्यावेळेला हळूहळू या राजाच्या अंतःकरणामध्ये असणारा जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो अज्ञानरूपी अंधकार जात राहिला आणि अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे. कोणाच्या? त्या चित्रकेतू नावाच्या राजाच्या. ज्ञानाने संपन्न असणारा हा राजा शोक दूर झालेला आहे. आणि शोक दूर झाल्याच्या नंतर नारदांचे त्याने पाय धरले. बरं झालं महाराज ऐन वेळेला तुम्ही आलात, नाही या शोक सागरामध्ये कदाचित माझी प्राणज्योत मारवली असती, पण तुम्ही आलात, मला वेळी सावध केलं, त्यामुळे तुमचे उपकार आहेत माझ्यावर. नारदांचं वारंवार तो दर्शन घेत आहे. नारद महर्षी निघून गेले महाराज. आणि हा जात असताना पुन्हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऋषी आले. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा अंगिरा ऋषी आले. अंगिरा ऋषी राजाला भेटले, राजाची सांत्वना केली. सांत्वना करत असताना अंगिरा ऋषीने सांगितलं म्हणजे राजा मागच्या वेळेला ज्या वेळेला मी तुझ्याकडे आलेलो होतो आणि तू मला पुत्र संततीविषयी प्रश्न केलेला होतास त्यावेळेलाही माझ्या डोक्यामध्ये हाच विचार होता की ही संतती तुला दुःख देणार आहे, पण त्यावेळेला तू माझ्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्या कारणानं मी तुला पुत्र संततीचं वरदान देऊन टाकलं. अंगिरा ऋषींनी राजाला वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यात्म ज्ञानाचं शिक्षण दिलेलं आहे. ब्रह्मविद्येचा त्याला उपदेश केलेला आहे. आणि ब्रह्मविद्येचा उपदेश केल्याच्या नंतर राजाने राजपाठ सोडून दिला महाराज.
आणि वनाच्या दिशेनं राजा निघून गेलेला आहे. वानप्रस्थ अशा प्रकारचा आश्रम राजाने स्वीकारलेला आहे. एक जंगलामध्ये सुंदर अशी कुटिया बांधली महाराज, आणि कुटिया बांधल्याच्या नंतर त्या कुटियामध्ये अखंड अहोरात्र भगवान श्री हरी परमात्म्याचं चिंतन करत आहे, भगवंताला आवाज देत आहे, बोलावत आहे. आपण 2 मिनिटं भगवंताचं संकीर्तन करू. वनामध्ये निघून गेला राजा, कुटिया बांधलेली आहे आणि अखंड भगवंताचं चिंतन आहे. अखंड भगवंत परमात्म्याला आवाज देत आहे, साथ देत आहे. हे परमात्मा कभी राम बनके, कभी श्याम बनके चले आना, कभी शिव बनके चले आना, कभी गणेश बनके चले आना. आणि भगवंताची आराधना करत असताना भगवंताच्या असीम कृपा प्रसादाने या चित्रकेतू नावाच्या राजाला विद्याधर पद प्राप्त झालेलं आहे. ब्रह्मविद्येने अंतःकरण परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. त्याच्यामुळे विद्याधर अशा प्रकारचं पद, आणि केवळ पद नाही तर सगळ्या जगतामध्ये असणारे जे विद्याधर आहेत त्या विद्याधरांचा तो अधिपती बनलेला आहे. कोण? हा चित्रकेतू नावाचा राजा. हा कोण होता महाराज? एक साधा सामान्य संसारामध्ये गुरफटलेला राजा होता, परंतु संतांच्या कृपेने त्याला विद्याधरांचं अधिपतत्व प्राप्त झालेलं आहे. विद्याधरांचा तो अधिपती झालेला आहे आणि सगळीकडे त्याला सन्मान, तिन्ही लोकांमध्ये त्रिभुवनामध्ये सन्मान प्राप्त झालेला आहे. कारण गंमत अशी आहे, पैशावाल्याची किंमत कुठं असते महाराज? ज्याच्या त्याच्या गावामध्ये, ज्याच्या त्याच्या देशामध्ये, ज्याच्या त्याच्या घरामध्ये. लोक म्हणतात ना, भांडता नाही करायला फार लोकांची भांडणं कधी कधी कांदा नाही त्याचा. भांडता भांडता लोक म्हणतात, काय तू मोठा असशील तर तुझ्या, असं म्हणतात ना लोक. म्हणत नाही का? म्हणतात अशी लोक. म्हणजे पैशावाला हा मोठा असेल पण कुठं त्याला किंमत असेल? कुठं? त्यांच्या घरात होती. अथवा एखादा जास्तच अमीर असेल, मोठा असेल तर गावामध्ये किंमत आहे. त्याच्यापेक्षा मोठा असेल तर तालुक्यामध्ये किंमत असेल, त्याच्यापेक्षा मोठा असेल तर जिल्ह्यामध्ये, देशामध्ये. परंतु त्याच्यानंतर त्याला किंमत नाही महाराज. एक ठराविक विशिष्ट मर्यादेपर्यंत श्रीमंतीला किंमत आहे, पैशावानाला, धनवानाला किंमत आहे. जर एखादं पद असेल, एखादी प्रतिष्ठा प्राप्त झाली असेल तर तो प्रतिष्ठावान व्यक्ती सुद्धा त्याच्या देशापर्यंतच मर्यादित असतो महाराज. गावातील जर सरपंच असतील तर त्या सरपंचांना गावामध्ये किंमत असते महाराज, पण तालुक्याच्या ठिकाणी विशेष सन्मान नाही प्राप्त व्हायचा कदाचित. त्यांचं गाव सुटलं तर दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर कदाचित नाही तेवढा सन्मान प्राप्त. जेवढा गावामध्ये सन्मान प्राप्त होईल तेवढा दुसऱ्या गावात होईल म्हणून सांगता येत नाही. याच्याकरता एक श्लोक आहे महाराज संस्कृतामध्ये, हे काही मी मनाचं सांगत नाही. संस्कृतामध्ये श्लोक आहे, वर्णन करतात. स्वदेशे पूज्यते राजा. राजाची पूजा कुठे होते? फक्त स्वतःच्या देशामध्ये, स्वतःच्या घरामध्ये, स्वतःच्या गावामध्ये. परंतु विद्वत्ता अशी आहे की त्या विद्वानाची पूजा मात्र जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जा, विद्वानाला सर्वत्र मान्यता प्राप्त असते. स्वदेशे पूज्यते राजा आणि विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची पूजा ही सर्वत्र. हे विद्याधरांचा हा अधिपती आहे राजा, त्याच्यामुळे सर्वत्र अशा प्रकारचा त्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे. तीनही त्रिभुवनामध्ये ते पाताळ लोकांमध्ये गेले तरी दैत्य त्यांचा तेवढाच सन्मान करतायत, स्वर्गामध्ये गेले तर देवता तेवढाच सन्मान करतायत, आणि मृत्यू लोकांमध्ये असेल तर राजे महाराजे त्यांचा तेवढाच सन्मान करतात. एवढी विद्वत्ता या चित्रकेतू नावाच्या राजाने स्वतःच्या ठिकाणी सिद्ध केलेली आहे. आणि तिन्ही त्रिभुवनामध्ये अनिर्बंध अशा प्रकारचा संचार आहे. कोणी त्यांना अडवत नाही, सर्वजण सन्मान करतायत, मान देत आहेत, सत्कार करतायत. लक्ष देऊ नका. एक दिवस हा विद्याधर चित्रकेतू नावाचा हा कैलास पर्वतावरून जात असताना ते विमानामध्ये बसलेले आहेत आणि विमानामध्ये बसून कैलास पर्वतावरून ते विमान चाललेलं आहे. पर्वताच्या वरून ते चाललेले, त्यांनी सहज खाली लक्ष केलं तर त्यांनी पाहिलं खाली सिद्धगणांची सभा बसलेली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे ऋषी मुनी गंधर्व आहेत आणि काही सिद्ध चारण आहेत, यांची सभा बसलेली आहे. सभेच्या सन्मुख भगवान शिव परमात्मा उच्च आसनावर बसलेले आहेत, माता पार्वती बसलेली आहे. पण गंमत अशी आहे की त्या सभेमध्ये भगवान शिव परमात्मा कशाचा तरी उल्लेख करतात, काही ज्ञान वगैरे काय सांगत असतील, आणि ती प्रवचन काय कथा वगैरे चालू असताना पार्वती माता भगवान शंकराच्या डाव्या मांडीवर बसलेली आहे. हे दृश्य पाहिलं महाराज कोणी? त्या विद्याधरांची चित्रकेतूने विमानातून हे दृश्य खाली पाहिलं.
पाहिल्याबरोबर त्याला काय वाटलं माहिती नाही, पण हा प्रकार थोडासा त्याला विचित्र वाटला. तो खाली आला आणि खाली येऊन त्या सभेला उद्देशून हा विद्याधर चित्रकेतू नावाचा तो बोलायला लागला. म्हणे काय म्हणे कसा जमाना आला का म्हणे. हे स्वतःला महादेव म्हणतात. त्या शंकराची चिंता चालू केली चित्रकेतू नावाच्या त्या विद्याधराने. हे स्वतःला महादेव म्हणत आहेत. महादेव सब देवों का राजा हे स्वतःला म्हणत आहेत आणि ज्ञानाची देवता म्हणतात भगवान शंकराला. असं काय कुठं ज्ञान वितरित करतात कोणी. पत्नीचा मोह जर यांना सुटत नसेल तर हे काय जगताला ज्ञान देणार. अशी ती त्यांनी निंदा चालू केली. निंदा चालू केल्याबरोबर भगवान शिव परमात्मा मौन आहेत. सर्व समोर बसलेले ऋषीमुनी हेही मौन आहेत. पण पार्वती मातेला मात्र ही गोष्ट सहन झाली नाही. शिवनिंदा ही पार्वती मातेला सहन झाली नाही. पार्वती मातेला सांगितलं म्हणे मूर्खा कोणाचा अधिकार काय आहे याची तुला कल्पना नाही. आणि म्हणून पार्वती मातेने शाप देऊन टाकला. तो आसुर योनीमध्ये जन्माला येशील. या चित्रकेतू विद्याधराला दिलेला हा शाप आहे. तो आसुर योनीमध्ये जन्माला येशील. त्याने क्षमा याचना केली आणि क्षमा याचना करून ते चित्रकेतू तिथून निघून गेलेला आहे. भगवान शिव परमात्म्याने पार्वती मातेला भगवंत सांगतात म्हणजे पार्वती उगीच तू म्हणे शाप दिलास त्यांना. त्यांचा अधिकार फार मोठा आहे. ते म्हणजे अधिकार किती मोठा असला तरी कुठं काय बोलावं हे कळायला पाहिजे. कोणत्या वेळेला काय बोललं पाहिजे याचं ज्ञान असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ते तुकोबाराचं एक अभंग आहे पहा. मी शब्दशः त्याचा अर्थ विश्लेषण करून सांगणार नाही. कदाचित तुमच्या तो लक्षात येईल. मांडवाच्या दारा पुढे आलेला माझा त्याचा अभंगच म्हणत नाही. अभंगच एवढा विचित्र आहे आणि त्याचा अर्थ एवढा विचित्र आहे. शेवटचं त्यानं सांगतो फक्त तुका म्हणे खरा आणि जागेवरून दूर करा असं म्हटलेलं आहे. असा जर मूर्ख कोणी असेल वेळ प्रसंग काय आहे तिथं काय बोललं पाहिजे हे जर एखाद्याच्या लक्षात येत नसेल तर त्याला शहाणा म्हणत नाही, त्याला मूर्ख म्हणतात. पार्वती मातेने सांगितलं की किती मोठा विद्वान जरी असला तरी कुठं काय बोलावं, कोणाचा अधिकार काय, कोणत्या अधिकार व्यक्ती संपन्न व्यक्तीसमोर काय बोललं पाहिजे याचं जर त्याला ज्ञान नसेल तर त्याची विद्वत्ता काही कामाची नाही. आणि म्हणून मी त्यांना शाप दिला. पण त्यांच्या ठिकाणी असणारी जी विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेच्यामुळे त्यांना सद्गती प्राप्त होईल. आसुर योनीमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा सद्गती प्राप्त होईल आणि त्यांची वृत्ती ही सात्विक राहील असा उशाप पार्वती मातेने दिला. तोच हा चित्रकेतू नावाचा विद्याधर पुढे वृत्रासुर बनलेला आहे. म्हणून आसुर योनीमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा इंद्राकडून मारला गेला, पण मारल्याच्या नंतर त्याने हात जोडलेले आहेत आणि भगवान विष्णूला सोडून गेला आहे. परमात्मा माझ्याकडून आतापर्यंत अगणित अशा प्रकारचे असंख्य पाप घडलेली आहेत, परंतु त्या सर्व पापातून माझं निराकरण आपण करावं आणि मला सद्गती प्रदान करून मला आपल्या सन्निधीमध्ये आपण परमात्मा मला बोलून घ्यावं याच्याकरता वृत्रासुराने केलेली ही प्रार्थना आहे. षष्ठ स्कंदाच्या माध्यमातून ही कथा आपल्याला व्यास महर्षी आपल्या समोर उद्धृत करतायत. कथेतून आशय आपल्याला एवढा घ्यायचा आहे की या विद्याधराच्या ठिकाणी असणारी विद्या, त्या विद्येचा त्याला झालेला गर्व आणि म्हणून विद्यावान असायला काय हरकत नाही. आपल्याला विद्या प्राप्त करून घ्यायला काय हरकत नाही. ज्ञान सगळं असलं पाहिजे, पण ज्ञान जर असेल तर त्या ज्ञानाच्या सोबत त्या विद्येच्या सोबत आपल्याकडे जर विनय असेल, जर लीनता असेल तरच ते ज्ञान हे आपल्याला तारणारं ठरतं. नाहीतर अहंकार जर निर्माण झाला तर तेच तारक ज्ञान हे आपल्याला मारणारं ठरतं. जसं या चित्रकेतू नावाच्या विद्याधराला झालं. म्हणून आपल्याकडे म्हण सुद्धा आहे संस्कृतामध्ये एक, विद्या विनयेन शोभते. म्हणजे विद्या ही कशाने शोभते? विनयाने शोभत असते. याच्यानंतर मर्दगणाच्या उत्पत्तीची या ठिकाणी कथा येते. आपण माग तृतीय स्कंदामध्ये एक कथा पाहिली होती. आपल्याला आठवत असेल नसेल मला माहिती नाही, परंतु तिसऱ्या स्कंदामध्ये आपण हिरण्याक्षाच्या वधाची कथा पाहिली होती, ज्या वेळेला भगवंताला वराह अवतार धारण करावा लागला. बऱ्याच जणांच्या कथा लक्षात राहत नाहीत. आणि खरं सांगू का, तुमच्या कथा लक्षात राहत नाहीत म्हणूनच आमची दुकानं फ्रीशी चालू आहेत. तुमच्या जर सगळं लक्षात राहिलं तर वर्षी सांगितलेलं तर मग परत तुम्ही काय आम्हाला बोलवत नाही. तुमच्या प्रत्येक वर्षी ते सांगावं लागत असतं. तृतीय स्कंदामध्ये आपण तिसऱ्या स्कंदामध्ये कथा पाहिली, हिरण्याक्षाचा वध झाला. त्या हिरण्याक्षाचा वध झालेला ज्या वेळेला त्यांच्या मातेनं हिरण्याक्षाच्या आईनं ही गोष्ट ऐकली त्यावेळेला तिला अत्यंत दुःख झालेलं आहे.
कोण आहे त्याची आई? हिरण्याक्षाची आई आहे, तिचं नाव आहे दिती, कश्यपांची असणारी पत्नी. दितीच्या या कश्यप ऋषींना 2 पत्नी आहेत महाराज, लक्ष देऊ नका. कश्यपांना 2 पत्नी आहेत, एकीचं नाव आहे दिती आणि एकीचं नाव आहे आदिती. आदिती पासून जे निर्माण झाली मुलं ते देवता आहेत आणि दिती पासून जे निर्माण झाले ते दैत्य आहेत. रामकृष्ण. दिती नावाच्या पत्नीपासून निर्माण झालेले दैत्य आहेत आणि आदितीपासून निर्माण झालेले आहेत ते देवता आहेत. त्या दितीनं विचार केला, अरे प्रत्येक वेळेला या देवता आपल्या मुलांवर कुरुघोडी करतायत, प्रत्येक वेळेला दैत्यांचीच हार होते आणि देव जिंकतात प्रत्येक युद्धामध्ये. ती चिंता तू झालेली आहे आणि तिने असा विचार केला की आता याचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे. याच्याकरता इंद्राला मारणारा पुत्र माझ्या गर्भाशयातून जन्माला यावा, याच्याकरता तिने कश्यपांना प्रार्थना केली. कश्यप ऋषींना आपली इच्छा तिने बोलून दाखवली. कश्यपांनी ती इच्छा ऐकली आणि फार वाईट वाटलं महाराज. मात्र त्यांनी स्त्री हट्ट असल्याच्यामुळं त्यांनी ती गोष्ट मान्य केली आणि तिच्याकरता एक व्रताचा विधी सांगितलेला आहे. त्याला भागवतामध्ये पुंसवन व्रत म्हणतात. त्या पुंसवन व्रताचं या ठिकाणी वर्णन करतायत कश्यप ऋषी. तिला पुंसवन व्रत सांगितलं. मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये प्रतिपदेपासून हे व्रत चालू करायचं आहे. आणि पुंसवन व्रत करत असताना बरेचसे नियम त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. ज्याला जमेल त्याने एक वर्षभराचं व्रत आहे महाराज. ज्याला लक्ष देऊ नका, ज्याला असं वाटत असेल की आपल्या पोटी चांगल्या प्रकारची पुत्र संतती प्राप्त व्हावी, चांगल्या प्रकारचा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा, त्या गृहिणी करता तिच्या करता हे पुंसवन नावाचं व्रत सांगितलेलं आहे. हे काय कुठल्या काय म्हणतात तोडक्यांमधून काढलेलं व्रत नाही, तर हे भागवतामध्ये आलेलं व्रत आहे. त्याच्यामुळे याला विशेष अशा प्रकारचं महत्व प्राप्त आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये व्रताला प्रारंभ करायचा आणि पूर्ण वर्षभर पुन्हा मार्गशीर्षाचा महिना येईपर्यंत पूर्ण वर्षभर हे व्रत चालवायचंय. त्या वर्षामध्ये जिला शक्य होईल तिने एकभुक्त राहायचे. एकभुक्त म्हणजे एक वेळ जेवण करायचे आणि एक वेळेला उपवास करायचा आहे, फलाहार करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना आचरण शुद्धीला फार अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व या व्रताच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे. त्या स्त्रीचं आचरण हे अत्यंत पवित्र असणं आवश्यक आहे. आचरणाची पवित्रता, त्या पवित्रतेमध्ये शारीरिक, मानसिक आणि वाचिक या 3 प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख केला गेलेला आहे. शरीराने सुद्धा आचरण बिघडलं नाही पाहिजे, मनानेही आचरण बिघडलं नाही पाहिजे आणि वाचेनेही आचरण बिघडलं नाही पाहिजे. मनाने एखाद्याच्या बद्दलची कुत्सित भावना, क्रूर भावना, एखाद्याच्या बद्दलची वाईट भावना हे अंतःकरणामध्ये मनाने सुद्धा निर्माण नाही झाली पाहिजे महाराज. कोणाच्या बद्दलची द्वेष भावना अंतःकरणामध्ये निर्माण न झाली पाहिजे, तरच ते व्रत हे फळ देतं. पुढे मी ती कथा सांगणारच आहे तुम्हाला. त्या व्रतामध्ये थोडीशी जरी चूक झाली ना महाराज, थोडीशी जरी चूक, तरी त्या व्रताची जी फलश्रुती आहे ती विपरीत प्रकारे प्राप्त होते, उलट प्रकारे प्राप्त होत असते. त्या व्रतामध्ये चूक झाली होती महाराज या दितीकडून आणि याच्याकरता मी सांगायला लागलो. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर पाय स्वच्छ धुवायचे आणि पाय स्वच्छ धुवून ते कोरडे करून मग झोपायचं आहे. असं त्या व्रताचं समजा त्याच्यामध्ये फलश्रुती आहे. दादा मी एखाद्या वेळेला तुम्हाला विस्तृत मध्ये पुढे एखाद्या वेळेला सांगेल ते व्रत कसं करायचं वगैरे. परंतु हे व्रत करत असताना आचरण शुद्धी आणि शरीराची शुद्धी हे अत्यंत महत्वाचे आहे. व्रताला आरंभ केला मार्गशीर्ष महिन्यामध्ये या दितीने. व्रत कशा करता केलेलं आहे हेही अत्यंत महत्वाचं. व्रत करत असताना अंतःकरणामध्ये भावना काय आहे यालाही फार मोठं होतं. हिने व्रत कशा करता केलं होतं? इंद्राचा शत्रू माझ्या पोटी जन्माला यावं, म्हणजे व्रत केलं ते सूळ भावनेने केलेलं आहे. इंद्राला मारणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, त्यामुळे मुळातच त्याचा संकल्पच दूषित आहे. कोणत्याही व्रताचा, कोणताही उपवास जर करायचा असेल तर मुळात त्याचा संकल्प करत असता, तो संकल्प शुभ संकल्प असणं महत्वाचं आहे. हिचा संकल्प मुळात दूषित आहे. बरं, दूषित संकल्प असल्याच्यामुळं व्रत पूर्णत्वाला थोडं जाणार आहे. एक दिवस
जवळजवळ 5-6 महिन्यांचा कालावधी गेलेला आहे आणि 5-6 महिन्यांच्या नंतर एक दिवस झोपण्याच्या अगोदर तिने जेवण केलेलं आहे. पण जेवण केल्याच्या नंतर पाणी न पिताच काय कसं त्या व्रताचा तिला थकवा झाला काय झालं माहिती नाही, पण तू पाणी न पिता तोंड स्वच्छ न करता पाय न धुताच ती झोपली. म्हणजे पडलं अंग टाकलं तिने आणि अंग टाकल्याबरोबर तिला त्या व्रताच्या थकव्यामुळं तिला पटकन झोप आली. अशुद्ध अवस्थेमध्ये ती झोपलेली आहे. महाराज इंद्राने त्यावेळी हीच संधी साधली आणि इंद्राने सूक्ष्म रूपाने तिच्या गर्भाशयामध्ये प्रवेश केला आहे. लक्ष देणार का? म्हणून कोणतंही व्रत करत असताना आचरण शुद्धीला अत्यंत महत्व आहे. इंद्राने गर्भाशयामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर इंद्राने पाहिला आतमध्ये सोन्यासारखा चमकणारा एक गर्भ आहे, बालक आहे. बालकाच्या रूपामध्ये सुवर्णासारखी त्याची दीप्ती आहे, सोन्यासारखा तो चमकत आहे. इंद्राने ज्यावेळेला ते पाहिलं महाराज, पाहिल्याबरोबर इंद्राला राग आला, हा मला मारणारा अशा प्रकारचा निर्माण होणार आहे. मग जन्माला येऊन मला मारण्यापेक्षा मी याला गर्भाशयातच आता मारून टाकतो. आता माझ्याकडे लक्ष द्या. इंद्राने काय केलं, वज्र घेतलं महाराज आणि वज्र घेऊन त्या गर्भाचे तुकडे केले. किती तुकडे केले वर्णन करतात भागवतकार. त्या गर्भाचे इंद्राने 7 तुकडे केले. 7 तुकडे. पण गंमत काय झाली, 7 तुकडे केल्यानंतर इंद्राला असं वाटलं की आता हा गर्भ संपला. पण काय भगवंताची लीला असेल विचित्र की ते 7 तुकडे केले तर अगोदर तर एकच गर्भ होता तो, पण याने 7 तुकडे केल्याबरोबर त्याच्या 7 गर्भामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि 7 पुत्र त्या ठिकाणी निर्माण झाले. ते रडायला लागले, का मारतोस बाबा मला? ते इंद्राला बोलायला लागले, तू का मारतोस? तो आमचा बंधू आहेस. सावत्र व्हाय ना इंद्राचा, तो आमचा भाऊ आहेस, बंधू आहेस, आम्हाला तो असं मारलं नाही पाहिजे. ते त्या 7 जणांचं ते रडणं ऐकल्याच्या नंतर ऐका, रडणं ऐकल्याच्या नंतर इंद्राने संस्कृतामध्ये त्यांना सांगितलं मारुद, रडू नका, मारुद 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 म्हणत असताना त्यांचं नावच पडलं मरुद. त्यांना मरुदगण म्हणतात. 7 मरुदगणांची उत्पत्ती झाली महाराज. इंद्राला वाटलं नाही हे अगोदर तर एकच होता, आता तर हे 7 निर्माण झालेले आहेत, हे आपल्याला नक्की मारतील. मग इंद्राने काय केलं, त्या प्रत्येकी एका तुकड्याचे पुन्हा 7 तुकडे केले. किती झाले आता? 49 झाले ना. 49 तुकडे झाले. हे 49च्या 49ही तुकडे त्या गर्भामध्ये ज्यावेळेला जिवंत असलेली इंद्राने पाहिलं, त्यावेळेला इंद्राने विचार केला नाही याच्यामध्ये काहीतरी नवी लीला आहे, यांना जन्माला घालणं हे देवाचं काहीतरी याच्यामध्ये नियोजन आहे. म्हणून इंद्राने नाद सोडून दिला, त्यांना आपला भाऊ मानलेला आहे. आणि या दितीच्या गर्भातून मरुदगणांची 49 मरुदगणांची दितीच्या गर्भातून त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. आणि इंद्राने त्यांचा भाऊ म्हणून, बंधू म्हणून स्वीकार केलेला आहे आणि स्वीकार करून देवतांच्या बरोबर सोमपानाचा त्यांना अधिकार प्राप्त करून दिला. म्हणून आजही यज्ञामध्ये जर यज्ञ केला, आपण तरी यज्ञ करतच नाही पण यज्ञ जर केला ना तर यज्ञ करत असताना 33 कोटी देवतांच्या बरोबर 49 मरुदगणांचा सुद्धा भाग त्या ठिकाणी यज्ञामध्ये ठेवावा लागत असतो. त्या मरुदगणांना सुद्धा यज्ञाचा तो अवशिष्ट भाग हा द्यावा लागत असतो. मरुदगणांच्या नावाने सुद्धा 49 स्वाहाकार यज्ञामध्ये 49 प्रकारे स्वाहाकार मरुदगणांच्या नावाने करावा लागतो. असं या 6व्या स्कंदाच्या माध्यमातून ही आलेली कथा आहे. याच्यानंतर पुंसवन व्रताची विधिवत अशा प्रकारची माहिती शेवटच्या अध्यायामध्ये महाराज या ठिकाणी देत आहे. आणि याच ठिकाणी भागवताचा हा जो 6वा स्कंद आहे, हा 6वा स्कंद 6वा स्कंद हा समाप्त होतो. पुढचा स्कंद आपण पाहू. 2 मिनिटं भजन करा.